हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण एका नवीन पोस्टबद्दल माहिती घेणार आहोत. बेसिकली जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक विद्यार्थ्याला ज्याला स्पर्धा परीक्षा करायची त्याचं पहिलं ड्रीम असतं कलेक्टर, जिल्हाधिकारी. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत प्रत्येकाची एक आवड असते आणि त्याची पहिली चॉईस असते ते म्हणजे मला कलेक्टर व्हायचं आहे. आणि जे आता नवीन मुलं मुलं जुनी झालेली आहेत ह्या क्षेत्रामध्ये अभ्यास करतात त्यांना तर माहिती आहे, पण अनेक नवीन मुलांना ह्यातलं काही माहिती नसल्यामुळे आपण म्हटलं की चला एक व्हिडिओ आपण असा करूया ज्याच्यामध्ये मुलांना कळेल की नक्की जिल्हाधिकारी हा कोण असतो, काय असतो आणि त्याचं काम काय असतं आणि त्याचं कर्तव्य काय असतं आणि त्याची पगार काय असतो. कारण हे जे नॉर्मल प्रश्न आहेत हे नॉर्मल प्रश्न मला अनेक मुलांनी टेलिग्रामवरती विचारले, यूट्यूबच्या कमेंटमध्ये विचारले की सर जिल्हाधिकाऱ्याचं काम काय असतं, जिल्ह्याचा पगार किती असतो, त्याला काय सुविधा मिळतात, अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांना वाटतात विचारावेशा. तर मग बघूया आपण की जिल्हाधिकारी पद हे काय आहे, काय जबाबदाऱ्या आहेत, त्याचे काय पॉवर्स आहेत, ॲज वेल ॲज त्याचा पगार किती आहे आणि त्याला काय फॅसिलिटीज मिळतात. चला बघूया, म्हणजे एक वेळ ह्याच गोष्टीमुळे तुम्हाला अभ्यास करायला अजून हुरूप येऊ शकतो. चला सुरुवात करू आपण आपल्या पहिल्या पॉईंटपासून, तो म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कलेक्टर. सो लक्षात ठेवा हे जे पद आहे बरोबर आहे. आणि इथे तुम्हाला तीन गोष्टी, आय एस ऑफिसर, जिल्हाधिकारी, कलेक्टर. सो कलेक्टरलाच काय म्हणतो आपण, जिल्हाधिकारी असं म्हणतो आपण मराठीमध्ये. आता जी आय एस आहे, आय एस ही पोस्ट आहे. लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही एक परीक्षा देता, बरोबर, जेव्हा तुम्ही परीक्षा देता, कारण जिल्हाधिकारीची निवड कशी करायची, सो आय एस ही सर्व्हिस आहे. लक्षात घ्या काय सांगितलं मी, आय ए एस ही सर्व्हिस आहे, इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस, ज्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पोस्टिंग ही जिल्हाधिकारी म्हणून होऊ शकते. पण गरज नाही आहे की प्रत्येक आय एस हा जिल्हाधिकारीच होईल. जिल्हाधिकाऱ्याबरोबर ती अनेक वेळेला वेगवेगळ्या कमिट्याचे हेड पण आय एसला केलं जाऊ शकतं, वेगवेगळ्या महामंडळाचं प्रमुख पण आय एसला केलं जाऊ शकतं, काही पी एस यूचा हेड पण आय एसला केलं जाऊ शकतं. कळलं. सो आय एस जी आहे ही सर्व्हिस आहे. जेव्हा तुम्ही यू पी एस सीची परीक्षा पास होता, यू पी एस सी परीक्षा पास झाल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे कॅडर आहेत. इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस म्हणजे आय एस, इंडियन पोलीस सर्व्हिस म्हणजे आय पी एस, इंडियन फॉरेन सर्व्हिस बरोबर आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. तर याचा अर्थ असतो जेव्हा तुम्ही सर्व्हिसमध्ये जाता, जेव्हा तुम्ही आय एस होता म्हणजे तुम्ही आय एसच्या सर्व्हिसमध्ये जाता, जेव्हा तुम्ही आय पी एस होता तेव्हा तुम्ही आय पी एसच्या इंडियन पोलीस सर्व्हिसमध्ये जाता. आणि मग तिथे सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर त्या सर्व्हिसच्या लोकांना वेगवेगळ्या पदांवरती, वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांवरती, वेगवेगळ्या कर्तव्यांवरती टाकलं जातं की चला तू आय पी एस, तुम्ही आय पी एस झाला, चला एक काम कर, तू जिल्हा सांभाळ. एकाला सांगितलं नाही तू एक काम कर क्राईमला जा, एकाला सांगितलं तू वेगळ्याच डिपार्टमेंटला जा, एकाला सांगितलं तू ही वेगळी संस्था, या संस्थेचा तू हेड बन. बरं तसंच आय एसचं पण असतं की एकदा तुम्ही यू पी एस सीची परीक्षा पास झालात आणि जर तुमची आय एस या सर्व्हिसमध्ये निवड झाली की त्याच्यानंतर तुमच्या पोस्टिंग्स केल्या जातात. त्यातली पहिली जनरली पोस्टिंग आपण जिल्हाधिकारी, बरोबर, डेप्युटी कलेक्टर है ना, जी मागे बघितली होती, मग जिल्हाधिकारी. आणि नंतर अनेक वेळेला तुम्हाला सचिव बनवलं जातं एखाद्या मंत्रालयामध्ये, बरोबर, मोठ्या पदावरती तुम्हाला ठेवलं जातं. एखाद्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या मोठ्या बॉडीवरती तुम्हाला प्रमुख म्हणून ठेवलं जातं, एखाद्या महामंडळाच्या बॉडीवरती तुम्हाला प्रमुख म्हणून ठेवलं जातं. तर असं आहे. त्याच्यामुळे जिल्हाधिकारी हे जे पद आहे, हे पद जर तुम्हाला हवं असेल तर त्यासाठी तुम्हाला यू पी एस सीची परीक्षा देऊन पहिल्यांदा आय एस या सर्व्हिसमध्ये जावं लागेल. आणि आय एसमध्ये सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर मग तुमची निवड ही जिल्हाधिकारी म्हणून होऊ शकते. पण ती त्यातली एक निवड आहे, अशा अनेक तिथे निवड तुमच्या होऊ शकतात. कळलं. सो हे आहे. सो जिल्हाधिकारी होण्यासाठी बेसिकली काय गरजेचं आहे, तर जिल्हाधिकारी ह्या पदासाठी तुम्हाला यू पी एस सीची परीक्षा देऊन, तुम्हाला यू पी एस सीची सिव्हिल सर्व्हिस देऊन. कळलं. कारण यू पी एस सी पण खूप साऱ्या परीक्षा घेते, यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस, सी ए पी एफ, ई पी एफ ओ, इंजिनिअरिंग सर्व्हिस, मेडिकल, तशा अनेक सर्व्हिसमध्ये यू पी एस सीची सिव्हिल सर्व्हिस जेव्हा तुम्ही परीक्षा देता, त्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये जेव्हा तुम्ही आय एस या सर्व्हिसमध्ये तुम्ही निवडले जाता तेव्हा तुम्ही आय एस ऑफिसर म्हणता. आणि मग तो जो आय एस असतो, कारण जिल्हाधिकारी हा आय एस दर्जाचा अधिकारी पाहिजे असं ते वाक्य आहे. आलं लक्षामध्ये काय सांगितलं, जिल्हाधिकारी हा कुठल्या दर्जाचा पाहिजे, जिल्हाधिकारी हा आय एस सर्व्हिस मधला पाहिजे, म्हणून आय एस हा जिल्हाधिकारी होतो. ही फोड तुम्हाला लक्षात आली का, कळ, ही फोड लक्षात आली का, येस. तर हे महत्वाचं आहे समजणं. नंतर जिल्हाधिकारी, डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्याच्याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थापन ची जबाबदारी असते. आलं लक्षामध्ये. सो त्याच्याकडे कायदा पण असतो आणि रेव्हेन्यू पण असतो. लक्षात ठेवा मुळात हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा हेड असतो. आलं लक्षामध्ये. मुळात कोण असतो, हा रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा हेड असतो. हे जे जिल्हाधिकारी, कलेक्टर, बरोबर, ज्याला कलेक्टर इंग्लिशमध्ये कलेक्टर का म्हणतो, कारण रेव्हेन्यू कलेक्ट करण्यासाठी सर्वोच्च अधिकारी जिल्ह्याचा
कळलं, कारण जेव्हा इंग्रजांनी रेव्हेन्यू सिस्टम बनवली होती, त्या रेव्हेन्यू सिस्टम गोळा करण्यासाठी जे त्यांनी केंद्र बनवलं होतं ते होतं जिल्हा. कळलं, मग त्या जिल्ह्याचा रेव्हेन्यूचा सगळ्यात मोठा अधिकारी म्हणजे तो कलेक्टर. कळलं, आणि मग त्या कलेक्टर त्यामुळे जेव्हा कलेक्टर हे पद तयार झालं तेव्हा ते पहिलं प्रायोरिटी त्याचं काम होतं की रेव्हेन्यू जनरेट करणं. आजही रेव्हेन्यूच्या मध्येच तो सर्वोच्च म्हणून गणला जातो आणि त्याला जो जिल्हा दिला जातो ज्याची जबाबदारी त्याच्याकडे दिली जाते, त्याचं पहिलं काम आहे की कलेक्ट द रेव्हेन्यू. लक्षामध्ये, आणि मग कारण त्याशिवाय देश चालणार नाही, बरोबर आहे. आणि मग दुसरं आणि तिसरं महत्त्वाचे काम दिलं होतं ते म्हणजे जिल्ह्याचं ॲडमिनिस्ट्रेशन करणं, बरोबर, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं पोलिसांसोबत, बरोबर आहे. आणि त्याचबरोबर ती नंतर न्यायदंडाधिकारी म्हणजे ज्युडिशियरीचं पण त्याला काम दिलेलं आहे. म्हणजे रेव्हेन्यू, ॲडमिनिस्ट्रेशन आणि ॲज वेल ॲज थोडंसं ज्युडिशियरीचं काम, कळ, जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्याचं काम, असं महत्त्वाची कामं त्याच्याकडे दिली जातात किंवा त्यावेळेला दिली गेली. आणि म्हणूनच त्याला इंग्रजांच्या काळामध्ये जिल्हाधिकाऱ्याला राजा जिल्ह्याचा असं म्हटलं जायचं, बरोबर आहे. कळलं, पण स्वातंत्र्यानंतर थोड्याशा ड्युटीज त्यांच्या बदलल्या, लोक आणि लोकप्रतिनिधींना उत्तरदायी त्यांना व्हावं लागलं. म्हणून आज राजासारखी पद नसली तरी सुद्धा ॲडमिनिस्ट्रेशनमधलं जे पॉवरफुल पद आहे ज्याच्यामध्ये सुप्रीम पॉवर आहेत ते म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचं पद आहे. कारण प्रमुख जे आहे की जिल्ह्याचा रेव्हेन्यूचा सगळ्यात हेड, ॲडमिनिस्ट्रेशनचा सगळ्यात हेड आणि त्याच्यानंतर जिल्हा न्यायाधिकारी. सो ॲटोमॅटिकली त्या पदाला तेवढं महत्त्व प्राप्त होतं, तेवढ्या जबाबदाऱ्या ॲटोमॅटिकली प्राप्त होतात. कळलं, तर जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती व्हायला पाहिजे, मग त्याला जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली जाईल. कळलं, जिल्ह्याच्या कायदा सुव्यवस्थापनाची जबाबदारी पण त्याच्याकडे असते, प्लस त्याच्याकडे महसूल, काय सांगितलं मी तुम्हाला, यस, त्याचबरोबर महसूल. कळलं, यस, आणि त्याच्याबरोबर काय महसूल सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे महसूल. लक्षामध्ये, यस, आणि महसूल. कळलं, महसूल सगळ्यात महत्त्वाचं आहे. कळलं, सो महसूल. कळलं, सो पहिल्यांदा काय लक्षात घ्या, महसूल, बरोबर आहे, जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था, बरोबर आहे, आणि जिल्हा न्यायदंडाधिकारी, बरोबर आहे. ह्या तीन महत्त्वाच्या लेवलला त्याला काय करावं लागतं, त्याला काम करावं लागतं, महसूल, प्रशासन आणि न्यायदंडाधिकारी म्हणून. कळलं तुम्हाला, यस. 1772 मध्ये ब्रिटिश गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग्स यांनी या पदाची निर्मिती केली. सो हे जे पद आहे आपल्याकडे, बरोबर आहे, भारतामध्ये आधीच्या राजांनी सुद्धा अशी वेगळी पद तयार केली होती, त्याची नावं वेगळी होती, त्यांचे अधिकार वेगळे होते. कळलं, पण जिल्ह्याला प्रमुख असायचा, म्हणजे त्यांच्या त्या विभागाला एक प्रमुख असायचा, पण जिल्हा आणि त्या जिल्ह्याला बरोबर ना म्हणजे गव्हर्न म्हणजे करणार एक प्रोव्हिनन्स, त्या प्रोव्हिनन्सचा एक गव्हर्नर, आणि प्रोव्हिनन्स ब्रेक होणार जिल्ह्यांमध्ये, डिस्ट्रिक्टमध्ये. लक्षामध्ये, ही जी मेथड आहे, आणि त्या जिल्ह्याला मग एक उत्तरदायी एक माणूस ठेवायचा जो डायरेक्टली मला रिपोर्ट करेल, असं ते पद मला हवं होतं. त्यातून वॉरेन हेस्टिंगनी काय केलं, 1772 मध्ये वॉरेन हेस्टिंगनी जिल्हाधिकारी पदाची निर्मिती भारतामध्ये केली. कळलं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा वॉरेन हेस्टिंग आहे, बरोबर आहे, येस. अजून तुम्हाला इतिहासाच्या पानांमध्ये तुम्हाला वॉरेन हेस्टिंग्सबद्दल विचारलं जाईलच, ते तुम्हाला इतिहासाच्या पुस्तकामध्ये बघायचं आहे, तरी सुद्धा मी इथे एक इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बरोबर आहे. चला पुढे जाऊया आपण पुढच्या पॉईंटवर की जिल्हाधिकारी बेसिकली कोण असतो. तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महसूल व्यवस्थापनाशी संबंधित, बरोबर, जिल्हा हा महसूल व्यवस्थापनाशी संबंधित जिल्हाधिकारी जबाबदारी हे सर्वात महत्त्वाचं पद असतं, हे सगळ्यात पहिलं आहे, बरोबर. नंतर जिल्ह्याचा कारभार, बरोबर, जिल्ह्यांचा कारभार चांगल्या प्रकारे सांभाळणं हे त्याचं काम आहे, बरोबर आहे. जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे दिली जाते. लक्षामध्ये हे आहे. आणि त्याचबरोबर ती ज्यावेळेला इलेक्शन येतात, बरोबर आहे, जेव्हा इलेक्शन्स येतात त्या इलेक्शन, बरोबर आहे, ज्या वेळेला इलेक्शन्स येतात, बरोबर आहे, इलेक्शनच्या वेळेला, बरोबर आहे, त्याच्यानंतर जेव्हा डिझास्टर येतं म्हणजे जेव्हा काही आपत्ती येते त्यावेळेला आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेला, कळलं तुम्हाला, जेव्हा कुठलीही गोष्टीची आपत्ती येते, बरोबर आहे, आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेला त्याच्याकडे सगळ्यात जास्त पॉवर येतात, बरोबर आहे. जेव्हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो म्हणजे दंगल वगैरे सारखा जेव्हा प्रश्न तयार होतो, लक्षामध्ये, दंगल असेल किंवा कुठलेही कायदा रिलेटेड आहे ना, यस, कायदा सुव्यवस्था असू दे, बरोबर, त्याच्याकडे सुप्रीम पॉवर तो असतात घेऊ शकतो, बरोबर आहे. जिल्ह्याला सुट्टी देणं, बरोबर आहे, सुट्टी देणं, बरोबर आहे, एक सुट्टी डिक्लेअर करणं किंवा सुट्टी जाहीर करणं, हे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असतात, बरोबर आहे. कर्फ्यूज वगैरे करणं हे सुद्धा त्याकडे असतं. सो अशी असंख्य कामं, म्हणजे बेसिकली कुठल्याही पद्धतीची जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी, मग ती विविध प्रकारची जिल्ह्याची जबाबदारी ही कोणाकडे असते, कोणाकडे असते, ती जिल्हाधिकाऱ्याकडे असते, ती दिली जाते. लक्षामध्ये, सो जिल्ह्याचा सर्वे सर्वा म्हटला जातो, काय म्हटला जाईल, या जिल्ह्याचा काय म्हटलं जाईल, जिल्ह्याचा सर्वे सर्वा तो म्हटला जाईल. लक्षामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आपण बघूया की कलेक्टर होण्यासाठी UPSC परीक्षा पास होणं आवश्यक आहे. कळलं. सो कलेक्टर होण्यासाठी कशाची गरज असते, UPSCची परीक्षा पास होण्याची गरज असते, हे लक्षात घ्या. पुढचा पॉईंट असा आहे की
लक्षामध्ये की जमीन महसुलीच्या उद्देशाने पद निर्माण करण्यात आलं. सो हे पदाची निर्मिती आहे ती महसुलीचं वसुलीचं पद हे निर्माण, त्यामुळे ते त्याचं पहिलं काम आहे. नंतर त्या पदाचं महत्त्व वाढवण्यासाठी कंपनी सरकारने त्याला न्यायदान दिलं. बरोबर आहे, हे कंपनी सरकारने केलं होतं जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीनी तयार केलं होतं. न्यायदान आणि नागरी प्रशासन, आणि काय म्हटलं मी तुम्हाला, नागरी प्रशासनाची जबाबदारी त्याच्याकडे दिली. सो नागरी प्रशासनाची जबाबदारी, न्यायदानाची जबाबदारी आणि महसूल वसुलीची जबाबदारी, ह्या 3 महत्त्वाच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या दिल्या गेल्या जिल्हाधिकाऱ्याकडे. आलं लक्षामध्ये, कळलं. आणि म्हणून जिल्हाधिकारी इंग्लिशमध्ये कलेक्टर म्हणतात, कळलं. सो जिल्हा आणि कलेक्ट म्हणजे गोळा करणारा, बरोबर आहे, म्हणून त्याला म्हटलं गेलं. आलं लक्षामध्ये. ऑब्व्हियसली स्वातंत्र्यानंतर काय करण्यात आलं, त्याच्याकडच्या काही पॉवर्स बदलण्यात आल्या, बरोबर आहे. आणि त्यातून काय जन्माला येतं की आताच्या सध्याच्या ज्या स्वातंत्र्यानंतरच्या ज्या जबाबदाऱ्या आहेत, आलं लक्षामध्ये, कळलं, जनकल्याणाशी संबंधित अनेक कार्य त्याच्याकडे दिली. स्वातंत्र्यानंतर हे जे फक्त पोलीस स्टेट तयार करण्याचं जे काम होतं, कळलं, तर जिल्हाधिकाऱ्याकडे दुसरं कुठलं काम दिलं, जनकल्याणाचं काम सुद्धा जिल्ह्याच्या अधिकाऱ्याकडे दिलं गेलं. म्हणजे फक्त पोलीस स्टेट म्हणून ठेवण्यापेक्षा किंवा पोलीस स्टेट राबवण्यासाठी कलेक्टर पदाची नेमणूक याच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यानंतर त्याच्याकडे याच ब्युरोक्रेसीकडे कशाची जबाबदारी दिली, या ब्युरोक्रेसीकडे जबाबदारी दिली आपल्या लोककल्याणाची. कारण आपण जे व्यवस्था स्वीकारली ती होती कल्याणकारी राज्याची व्यवस्था, आणि सरकारच्या योजना, लोकप्रतिनिधींच्या योजना, कळलं, तयार केलेल्या, संसदेने तयार केलेलं, कायदे मंडळाने तयार केलेले कायदे योजना ह्या लोकांपर्यंत मॅक्झिमम पोहोचवणं, कळलं, आणि लोककल्याणासाठी आता काम करणं. आलं लक्षामध्ये, हे काम, कळलं, डिस्ट्रिक्ट कलेक्टरला दिलं गेलं की जेवढं त्यांनी लोककल्याणासाठी काम करता येईल तेवढं करणं गरजेचं आहे. पॉलिसी स्टेटच्या बाहेर जाऊन, त्या पॉलिसी स्टेटच्या चौकटीच्या बाहेर जाऊन काम करणं हे त्याच्याकडनं अपेक्षित ठेवलं गेलं, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आणि त्यातून स्वातंत्र्य काळामध्ये जिल्हाधिकारी पदाचा अधिकार जे आहे याला जनकल्याणाची संबंधित अनेक कार्य त्याच्याकडे सोपवण्यात आली, त्याला रिस्पॉन्सिबल बनवलं गेलं. आलं लक्षामध्ये, कळलं. त्याच्यामुळे स्वातंत्र्यानंतर जे सगळ्यात मोठी अपेक्षा त्याच्याकडनं केली गेली ती आहे जनकल्याण संबंधित अनेक कार्य त्यांच्याकडनं करण्यात आली, म्हणजे अंमलबजावणी. म्हणजे बेसिकली काय तर संसदेने केलेले कायदे योजना, बरोबर आहे. सो कायदे योजना यांची अंमलबजावणी. आलं लक्षामध्ये, यस, कायदे असतील, बरोबर आहे, योजना असतील, बरोबर आहे, ह्या काय करायच्या, ह्या काय करायच्या, अंमलबजावणी करणं. आलं लक्षामध्ये, यस, अंमलबजावणी करणं, कळलं. आणि लोकांना वाटलं पाहिजे की हे काय राज्य जे आहे हे काय लोककल्याणकारी राज्य आहे. काय आहे, लोककल्याणकारी राज्याची निर्मिती, बरोबर आहे. हे त्याच्यामागे हा महत्त्वाचा पिलर समजला जातो, बरोबर आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय काय काम येतं, महत्त्वाची जबाबदारी आता काय आहे, स्वातंत्र्यानंतर कुठल्या जबाबदाऱ्या दिल्या गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे, त्याच्यामध्ये आहे महसूल, बरोबर आहे, महसूल आणि न्यायालय, मदत आणि पुनर्वसनचं कार्य, जिल्हा बँकर समन्वय समितीचे अध्यक्षपद, जिल्हा नियोजन केंद्राचं अध्यक्षपद, भूसंपादन आणि जमीन महसूल गोळा करण्याची मध्यस्थी, बरोबर आहे, या जमीन अभिलेखाशी संबंधित यंत्रणा, कृषी कर्जाचं वितरण, बरोबर, उत्पादन शुल्क, कनेक्शन, सिंचन, आयकर, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी ज्या जिल्हाधिकाऱ्याकडे आपल्याकडे सोपवल्या गेल्या, बरोबर. आणि त्याचबरोबर ती जिल्हा समिती किंवा आपण ज्याला म्हणतो जिल्हा परिषदेचं पण अध्यक्षपद, बरोबर, जिल्हा परिषदेचा सचिव, बरोबर, सीईओ, बरोबर आहे ना, हे झेडपी सीईओ म्हणून पण तो काम करतो, बरोबर आहे. त्याचबरोबर काय होतं, अनेक वेळेला काय होतं, झेडपीचा सीईओ म्हणून पण त्याला काम करावं लागतं, बरोबर आहे. या जिल्हा परिषद सीईओ म्हणून पण काम करावं लागतं. न्यायालयाचं, बरं, दंडाधिकाऱ्याचं काम पण त्यांना करावं लागतं. हे महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. या सो जे कोणाला जमणार नाही ते जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला करावं लागतं, कळलं. ज्याला कधी कधी काही कामं अशी असतात की जी तुमच्या प्लॅनिंगमध्ये पण नसतात, पण जेव्हा ती जबाबदारी जिल्ह्यावरती येते त्यावेळेला त्याला रिस्पॉन्सिबल जिल्हाधिकारीच असतो. कधी कधी चौकटीच्या बाहेर जाऊन कामं करावी लागतात, कधी कधी जी कामं दिलेलीच नाही आहेत, काही नवीन समस्या उद्भवतात, त्यांना सुद्धा तोंड देणं, लक्षामध्ये, त्याच्यातून मार्ग काढणं कुठल्याही पद्धतीने, आपल्याकडे अस्तित्वात असलेली यंत्रणा, अस्तित्वात असलेले कायदे आणि अस्तित्वात असलेला फंड याला घेऊन, कळलं, व्यवस्थित त्याच्यातून मार्ग काढणं, हाच जिल्हाधिकाऱ्याचं मेन काम असतं. म्हणून जेव्हा कुठलीही मोठी आपत्ती येते तेव्हा वरपासून खालपर्यंत सगळ्यांदा पहिल्यांदा जे बघितलं जातं ते म्हणजे डिस्ट्रिक्ट कलेक्टरचे ऑर्डर्स काय येतात ह्याच्याकडे लक्ष असतं लोकांचं. आलं लक्षामध्ये, सो लक्षात ठेवा. सो जिल्हाधिकाऱ्यांची असं होतं. मग आता जिल्हाधिकारीची जर तुम्हाला व्हायचं असेल तर त्याला 2 पद्धतीने होता येईल. पहिला मार्ग आहे तो म्हणजे UPSCचा. तो UPSCचा मार्ग शोधा, कळलं, UPSC पास करा, UPSC CSE, बरोबर आहे, या सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ज्याला नागरी सेवा म्हणतो आपण, ही पास करा. आणि मग ह्याच्यामध्ये तुम्हाला टॉप इलामध्ये यावं लागेल, कळलं. पहिल्या काही संख्येमध्ये जर तुम्ही आला तरच तुम्ही IAS पदी निवड
करू शकतात, कारण एकूण 1000 जागा जेव्हा निघतात तेव्हा 1000 जागांसाठी जे फायनल मुलं येतात सिलेक्शनमध्ये की 1000 आम्ही सिलेक्ट झालोत, त्याच्यामध्ये प्रत्येकाची चॉईस ही IAS असणारच आहे. त्यामुळे ज्याला जास्त मार्क पडतील फायनल मेरिटमध्ये, कळलं, मेन्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क मिळून ज्याला फायनल मेरिटमध्ये जास्त मार्क पडतील त्यालाच IAS हे पद मिळेल, बरोबर ना. सो पहिल्या 100-200 मध्ये पकडून चाला तुम्ही, तर तुम्हाला IAS मिळू शकतं. आल्या लक्षामध्ये. संघ लोकसेवा आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा पदासाठी निवड केलेल्या उमेदवाराची जिल्हाधिकारी म्हणून राज्य शासन नेमणूक करतो. सो नेमणूक कोणाकडे होतं? संघ लोकसेवा आयोगाकडे होतं, पण राज्य सरकार त्याची नेमणूक करतं, कळलं. सो राज्य शासन जे असतं ते त्याची नेमणूक करतं. कोण करतं? राज्य शासन त्याची नेमणूक करतं. परीक्षा केंद्राची असते, पण ते राज्यांना दिलं जातं, बरोबर आहे. संघ लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या जिल्हाधिकाऱ्याला सेवा शर्ती, वेतन बढती, सेवानिवृत्ती, कळलं. सो लक्षात ठेवा, राज्य शासन नेमणूक करतं, पण त्याची सेवा शर्ती, बरोबर आहे, त्याचं वेतन, बढती, सेवा निवृत्ती, कळलं, रिटायरमेंट याबाबत केंद्र सरकारचे नियम लागू होतात. कळलं तुम्हाला? हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कळलं, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे लक्षामध्ये. ठीक आहे. सो सेवा शर्ती, वेतन बढती, सेवानिवृत्ती यासाठी कोण काम करतं? यस, यासाठी काम कोण करतं? कळलं. सेवा शर्ती, वेतन बढती, सेवानिवृत्ती यासाठी काम करणारा व्यक्ती असतो, बरोबर आहे. हे लक्षात आहे. हे कोण करतं? हे केंद्र सरकार करतं. कोण करतं मित्रांनो? हे करतं केंद्र सरकार, लक्षामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये, कळलं, ह्याच्यामध्ये नेमणूक कोण करतं? नेमणूक कोण करतं? नेमणूक मात्र कोण करतं? राज्य सरकार करतं, लक्षामध्ये. राज्य सरकार करतं, लक्षामध्ये. पण परीक्षा कोणाकडे द्यावी लागते? यस. आणि UPSC CSC काय करते? निवड करते, लक्षामध्ये. निवड करते UPSC CSC, नेमणूक करतं राज्य सरकार, आणि बाकी सगळ्या गोष्टी ठरवतं केंद्र सरकार. सो बेसिकली हे केंद्र सरकारचे लोक आहेत ज्यांना आपण कॉस्ट फेडरल, त्यामुळे युनियन सरकार आपले अधिकारी राज्यांकडे पाठवतं, कळलं तुम्हाला. असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरं असतं की राज्याच्या स्वतःची परीक्षा असतात, ज्यातून ते स्वतःचा ह्युमन रिसोर्स उभा करतात, अधिकारी वर्ग तयार करतात, ते म्हणजे MPSC, बरोबर आहे. जर महाराष्ट्राच्या संबंधात बघायला गेलं तर तुम्हाला पहिल्यांदा काय व्हावं लागेल? उपजिल्हाधिकारी व्हावं लागेल, बरोबर आहे. दुसरा रस्ता काय? ठीक आहे, हा सेकंड रस्ता आहे, हा पहिला मार्ग आहे, आणि हा दुसरा मार्ग आहे. दुसऱ्या मार्गामध्ये तुम्हाला काय व्हावं लागेल? डेप्युटी कलेक्टर व्हावं लागेल. काय व्हावं लागेल? आहे ना, डेप्युटी कलेक्टर व्हावं लागेल. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर कळलं, त्यासाठी तुम्हाला MPSC ची स्टेट सर्व्हिस एक्झामिनेशन द्यावी लागेल, बरोबर आहे. आणि डेप्युटी कलेक्टर म्हणून तुमची निवड व्हावी लागेल. डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर मग पुढे प्रमोशननी तुम्ही कलेक्टर होऊ शकता, लक्षामध्ये. हा दुसरा मार्ग आहे. मग तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हा. डेप्युटी कलेक्टर नंतर काय होणार आहे? यस, बढती होऊन तुम्ही काय बनू शकता? यस, नंतर डेप्युटी कलेक्टर नंतर बढती होऊन तुम्ही काय बनू शकता? यस, कलेक्टर बनू शकता, येतं लक्षामध्ये. सो अशा 2 मार्गांनी तुम्ही कलेक्टर पदापर्यंत पोहोचू शकता, येतं लक्षामध्ये. एक तर स्टेट सर्व्हिस द्या आणि तुम्ही डेप्युटी कलेक्टर व्हा, आणि मग पुढे तिथून प्रमोशनमध्ये कलेक्टरमध्ये जाऊ शकता, कळलं. सो अशा पद्धतीने ही निवड होते. आता या जिल्हाधिकाऱ्याला सुविधा कुठल्या मिळतात? बरोबर आहे. पगार तर पण सांगूच, पण समजा तुम्ही जिल्हाधिकारी झाल्या हे सगळ्यांनाच माहिती आहे, बरोबर आहे, तरी सुद्धा सांगतो. पण ह्या ज्या सुविधा मिळतात या त्यांना त्यांच्या फक्त कामासाठी मिळतात, बाकी कशासाठीही मिळत नाहीत, लक्षात घ्या. ते त्यांचा वापर बाहेर कुठेही जाऊन करू शकत नाहीत, लक्षात. ते त्यांच्या ऑन ड्युटी असताना, ड्युटीवर असताना आणि सर्व्हिसमध्ये असतानाच मिळतात, लक्षामध्ये. ठीक आहे, का? तर ते काम करत असतात म्हणून, बरोबर आहे. ज्याच्यामध्ये जिल्हाधिकारी भरती मिळालेल्या IAS अधिकाऱ्याला काय राहण्यासाठी काय करतो? सरकारी बंगला असतो, निवासस्थान असतं, शासकीय वाहन शासनाकडून दिलं जातं, घरासाठी नोकर, कार आणि ड्रायव्हर दिले जातात, जे त्यांचे मदतनीस, बरोबर, ह्याला आपण म्हणूया मदतनीस, कळलं. सो ह्यांचा योग्य शब्द जो आहे तो आहे मदतनीस, कळलं. सो मदतनीस म्हणून दिलं जातं, लक्ष, मदतनीस. याशिवाय बंगल्यावरती माळी, शिपाई, स्वयंपाकी व इतर कामांसाठी सहाय्यकांची सोय असते, लक्षामध्ये. सो त्यांना फक्त काय करायचं आहे? काम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो पगार असतो, ऑब्व्हियसली कधी कधी लोकांना वाटतं कॉर्पोरेटपेक्षा पगार कमी आहे, पण बाकी सगळ्या सुविधा पकडल्या आणि मग पगार पकडला तर तुम्हाला जास्त मिळेल, जास्त दिसून येईल, बरोबर. सो रिअल इन्कम जे असतं ते जास्त असतं. तर साधारण आपण असं म्हणू शकतो की जो पे स्केल आहे, रिअल इन्कम पूर्ण वेगळं असतं, कारण त्याच्यामध्ये अनेक भत्ते ॲड होतात, अनेक गोष्टी त्यामध्ये ॲडिशन होत राहतात, सर्व्हिसमधले चार्जेस वगैरे ॲड होत राहतात, कळलं. पण बेसिक पे म्हणूया, ह्याच्यामध्ये बदल असू शकतो, पण एक जो बेसिक पे मला माहिती आहे तो 80,000 रुपयापासून सुरुवात होते, आणि कॅबिनेट सचिव पदापर्यंत 2.5 लाखापर्यंत होऊ शकतो, किंवा प्लसमध्ये पण जाऊ शकतो, कळलं तुम्हाला. इथे पण मी प्लस लिहितो, लक्षामध्ये. सो अशा पद्धतीने होऊ शकतं. पण हे होण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे? हे गरजेचं आहे की तुम्ही पहिल्यांदा काय करा? ठीक आहे, आयडियाज, परसिस्टन्स, वर्क, इम्प्रूव्हमेंट, फोकस, पॅशन, आणि स्वतःला ढकला. जेव्हा तुम्ही थकाल तेव्हा स्वतःला पुश करा त्या ठिकाणी,
बरोबर आहे पुन्हा, कारण एका लेवल नंतर माणूस दमतो ह्या सगळ्या परीक्षा देईपर्यंत, बरोबर आहे. कारण जर निवड एवढी मोठी आहे, जबाबदारी एवढी मोठी आहे, तर निवड प्रक्रिया पण तेवढीच मोठी असणार आहे. कळलं. त्या निवड प्रक्रियेची माहिती तुम्हाला मिळेल पुढच्या एका व्हिडिओमध्ये, की ज्याच्यामध्ये अभ्यासक्रम काय असतो हे तुम्हाला कळेल. कळलं. सो अभ्यासक्रम आणि परीक्षा संदर्भामध्ये व्हिडिओ आपण त्याच्यानंतर एकदा बनवणार आहोतच. त्यावेळेस तो पण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला बेल आयकॉन दाबावं लागेल. कळलं. म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये आवडला असेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली असेल IAS या पदाबद्दल, कलेक्टर या पदाबद्दल, तर तुम्ही काय करा, मला समीर सर टेक्स्टबुक या टेलिग्राम चॅनलला तुम्ही मला कनेक्ट करू शकतात. ही PDF मी तुम्हाला देतो, बरोबर. अशा अनेक ज्या PDF वगैरे हव्या असतील तर तुम्ही मला टेलिग्राम चॅनलला कनेक्ट करू शकता आणि तिथे चॅट बॉक्समध्ये येऊन माझ्याकडे तुम्ही मागू शकता, मी तुम्हाला ती देतो. ठीक आहे. आणि ह्या असे व्हिडिओ जे आपण करतो त्या व्हिडिओसाठी तुम्हाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. ठीक आहे. चला, आणि बेल आयकॉन पण दाबा, लवकर लवकर करा. लाईक केलं, बरं आता सबस्क्राईब करा, बरं आता शेअर करा, केलं, आणि आता बेल आयकॉन दाबा. भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.